स्टॉप करा आणि पुन्हा स्टार्ट करा. झालं? ओके, चला आज आपल्याला फ्लुइड डायनामिक्स सुरुवात करायची आहे. साऊंड वगैरेचा तर काही प्रॉब्लेम नाही बहुतेक आज. मागे ऐकायला येते? जे गोष्टी करत आहे त्यांना येत आहे ऐकायला? ओके. आता आपसात बोलणं करा बंद आणि पूर्ण लक्ष इकडे बोर्डवर असो. आपण फ्लुइडचा पहिला पार्ट पूर्ण केला, दॅट इज सरफेस टेन्शन. ओके. आणि आता सेकंड पार्ट आहे फ्लुइडचा, दॅट इज फ्लुइड डायनामिक्स. हे वर्ड्स काय सांगतात तुम्हाला? फ्लुइड डायनामिक्स. यू नो फ्लुइड? व्हॉट इज फ्लुइड? अ सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड फ्लुइड. लिक्विड्स अँड गॅसेस टुगेदर कॉल्ड एज फ्लुइड्स. फ्लुइड म्हटलं की लिक्विड पण येतील आणि गॅसेस पण येतील. पण गॅसेसचा स्टडी फ्लुइड डायनामिक्समध्ये नाही आहे. आपल्याला थोडासा इथे म्हणजे लिक्विडचा जास्त आहे. ठीक आहे. डायनामिक्स म्हणजे हालचाल किंवा मोशन. तर जे फ्लुइड मोशनमध्ये आहे त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. सरफेस टेन्शनमध्ये आपण फ्लुइडच्या केवळ सरफेसचा स्टडी केला. ओके. आता तेच फ्लुइड आहे पण मोशनमध्ये असेल तर मोशनमधल्या फ्लुइडचा जो स्टडी आहे दॅट इज कॉल्ड फ्लुइड डायनामिक्स. ओके. तर चलो फ्लुइड डायनामिक्स. ओके, पहा सुरुवातीला आहे फ्लुइड्स म्हणजे काय. तर तुम्हाला सर्व काही माहिती आहे. फ्लुइड्स आर द सबस्टन्सेस दॅट कॅन फ्लो. लिक्विड्स अँड गॅसेस टुगेदर कॉल्ड एज फ्लुइड्स. ओके. समजून सांगायची गरज आहे का? नाही. ओके. नंतर देअरफॉर लिक्विड्स अँड गॅसेस बोथ आर फ्लुइड्स बिकॉज बोथ कॅन फ्लो. नंतर बघा फ्लुइड डायनामिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स जे आहेत त्याचे दोन पार्ट आहेत. ऍक्च्युली फ्लुइड मेकॅनिक्स त्याचे दोन पार्ट आहेत. एक आहे फ्लुइड स्टॅटिक्स आणि दुसरा आहे फ्लुइड डायनामिक्स. तर एखादं फ्लुइड जर रेस्ट असेल, एखाद्या कंटेनरमध्ये फ्लुइड भरलेला आहे पण ते रेस्ट आहे, मोशनमध्ये नाही आहे, द स्टडी इज कॉल्ड एज फ्लुइड स्टॅटिक्स. इट मे बी कॉल्ड एज हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रो वर्ड तसा वॉटरसाठी वापरलेला आहे. ओके. पण तो फ्लुइडसाठी पण वापरतात. तर तुम्ही फ्लुइड स्टॅटिक्स म्हणू शकता किंवा हायड्रोस्टॅटिक म्हणू शकता. सो स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड एज फ्लुइड स्टॅटिक्स ऑर हायड्रोस्टॅटिक्स. काय म्हटलेलं आहे फ्लुइड स्टॅटिक्स मध्ये? स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड एज फ्लुइड स्टॅटिक्स ऑर हायड्रोस्टॅटिक्स. देन फ्लुइड डायनामिक्स काय असणार? स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन इज कॉल्ड एज फ्लुइड डायनामिक्स. इट मे बी कॉल्ड एज हायड्रोडायनामिक्स. ओके. चला हायड्रोडायनामिक्स. आणि या दोघांना दे टुगेदर आर टर्म्ड एज फ्लुइड मेकॅनिक्स. म्हणजे ऍक्च्युली आपण फ्लुइड मेकॅनिक्स स्टडी करतो. ओके. पण फ्लुइड स्टॅटिक्सचा आपल्याला काही खास स्टडी नाही आहे, बरोबर आहे. फ्लुइड डायनामिक्सचा बराचसा स्टडी आहे. तर स्टॅटिक्स पण बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे. स्टॅटिक फ्लुइडचंही आपण काही स्टडी करणार आहोत आणि मोशन मधल्या फ्लुइडचंही आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे आपण ऍक्च्युली काय स्टडी करणार आहोत? फ्लुइड मेकॅनिक्स. समजलं? कळलं का? म्हणून फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये काय काय येणार आहे? फ्लुइड स्टॅटिक्स आणि फ्लुइड डायनामिक्स. तर फ्लुइड जर रेस्ट असेल तर फ्लुइड स्टॅटिक्स, आणि फ्लुइड जर मोशन मध्ये असेल तर फ्लुइड डायनामिक्स. बोथ टुगेदर कॉल्ड एज फ्लुइड मेकॅनिक्स किंवा हायड्रोमेकॅनिक्स पण म्हटलं जाऊ शकते, की रॉंग नाही होणार. ओके. नंतर इथे ना इंटरमॉलिक्युलर फोर्स बद्दल सांगितलेलं आहे. बघा जे सॉलिड सबस्टन्स आहेत त्यांच्या पार्टिकल्स मधला फोर्स खूप स्ट्रॉंग असतो. ओके. म्हणून त्याचा आपल्याला सेप साईज सहज बदलता येत नाही. लिक्विड जे आहेत, लिक्विडच्या पार्टिकल्स मधला इंटरमॉलिक्युलर फोर्स, कोएजिव्ह फोर्स कम्पॅरेटिव्हली वीक असतो. त्यामुळे लिक्विडचा आपल्याला सेप सहज बदलता येतो. ज्या कंटेनरमध्ये टाकाल लिक्विड त्या कंटेनरचा सेप ऑक्युपाय करणार. प्यालामध्ये टाकलं तर प्यालाचा सेप, बीकरमध्ये टाकलं तर बीकरचा सेप, टेस्ट ट्यूबमध्ये टाकलं तर टेस्ट ट्यूबचा सेप, बरोबर आहे. पण त्याची साईज आपल्याला सहज नाही बदलता येत. लिक्विडला कॉम्प्रेस्ड करून पहा, सहज लिक्विड कॉम्प्रेस्ड होणार नाहीत. ओके. नंतर गॅसेस बद्दल. तर गॅसेसचा तर सेपही सहज बदलवता येतो आणि व्हॉल्यूमही सहज बदलवता येते. गॅसेस कॅन बी इझिली कॉम्प्रेस्ड, बरोबर आहे. हे सगळं कशावर डिपेंड आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्सवर. जिथे इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप स्ट्रॉंग असेल ते जनरली सॉलिड असतात. जिथे थोडा इंटरमॉलिक्युलर फोर्स वीक आहे ते काय झाले? लिक्विड. जिथे इंटरमॉलिक्युलर फोर्स थेरॉटिकली नाहीच ते काय झाले? गॅसेस, बरोबर आहे. इट इज डिफिकल्ट टू चेंज द सेप अँड व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड्स, बरोबर आहे. लिक्विडच्या बाबतीत
शेप सहज बदलता येते पण व्हॉल्यूम सहज बदलता येत नाही. गॅसेसच्या बाबतीत दोन्ही बदलता येते. बरोबर आहे. गॅसेस काय करतात, ज्या कंटेनरमध्ये तुम्ही गॅस इंट्रोड्यूस करा ते ऑक्युपाय एंटायर कंटेनर. बरोबर आहे. तुमच्याकडे 1 ग्रॅम गॅस असेल आणि रूम बंद करून टाकली आणि तो गॅस जर इथे स्प्रेड करून टाकला पूर्ण एंटायर रूमला तो काय करणार, ऑक्युपाय करणार. ओके. म्हणून लिक्विड असं नाही करत. लिक्विड काय करते, त्याचं जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढंच ऑक्युपाय करते, पण गॅस एंटायर व्हॉल्यूम ऑक्युपाय करते. ओके. तर हे झालं गॅसेस बद्दल. याचं काही आपल्याला याचं काम नाही पडणार. नंतर बघा हायड्रोस्टॅटिक्स मध्ये मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड किंवा फ्लुइड्स किंवा लिक्विडच्याच म्हणू आपण, तर लिक्विडच्या महत्वाच्या सुरुवातीला लिक्विडच्याच घेऊ आपण. फ्लुइड म्हटलं की मग गॅसेसचे कॅरेक्टरिस्टिक्स येतील. तर फ्लुइडचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे कुठल्याही फ्लुइडला काय असणार, डेन्सिटी असणार. काय असते डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे. आणखी डिटेल आपण स्टडी करणार आहोत, पण डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. त्यानंतर काय असणार, स्पेसिफिक वेट. म्हणाले स्पेसिफिक वेट काय, कोणी सांगू शकेल का स्पेसिफिक वर्ड केव्हा लागतो? डेन्सिटी मे बी कॉल्ड एज स्पेसिफिक मास, मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे लक्ष द्या, कुठलीही क्वांटिटी ऐका, कुठलीही क्वांटिटी जर युनिट व्हॉल्यूमसाठी स्टडी केली, कशासाठी, युनिट व्हॉल्यूमसाठी, दॅट इज कॉल्ड एज स्पेसिफिक. बरोबर आहे. युनिट व्हॉल्यूमसाठी जर स्टडी केलं तर, म्हणून स्पेसिफिक वेट काय असेल, वेट ऑफ युनिट व्हॉल्यूम. म्हणजे समजा व्हॉल्यूम घेतलं तुम्ही 1 मीटर क्यूब, आणि त्या 1 मीटर क्यूबचं जेवढं वेट असेल दॅट इज स्पेसिफिक वेट. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. नंतर आपल्याला काय पाहायचं आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी. कोणाला माहिती आहे रिलेटिव्ह डेन्सिटी? येस. हा, म्हणजे कुठल्याही सबस्टन्सच्या डेन्सिटीला वॉटरच्या डेन्सिटीने डिव्हाइड करायचं, यू गेट रिलेटिव्ह डेन्सिटी. ओके, त्याला रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणतात. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण तेच असते, पण आपण डिटेल पाहणार आहोत. नंतर काय असणार, प्रेशर. नंतर कॉम्प्रेसिबिलिटी. एखादं लिक्विड आहे, एखादा गॅस आहे, किती कॉम्प्रेस्ड होऊ शकतो, दॅट इज कॉल्ड एज कॉम्प्रेसिबिलिटी. नंतर विस्कोसिटी. तुम्हाला माहिती आहे काही लिक्विड जे आहेत ना ते विस्कस असतात. सो हनी आहे, हनी इज मोर विस्कस दॅन इडेबल ऑइल. इडेबल ऑइल पेक्षा हनी कसं आहे, जास्त विस्कस आहे, दॅट इज विस्कॉसिटी. समजते ना. ओके. त्यानंतर आहे सरफेस टेन्शन, एंटायर चॅप्टर आपण स्टडी केलाय. नंतर आहे कॅपलॅरिटी. तर कॅपलरी ट्यूबमध्ये लिक्विड राईज होणे, दॅट इज कॉल्ड. दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्लुइड्स. बरोबर आहे. ह्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स फ्लुइडला असतात. किती दिले आपण, 9. आणखी असू शकतात. बरोबर आहे. समजलं का. एक एक आपल्याला स्टडी करायचा आहे. तर पहिल्यांदा घेऊ आपण डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम. केअरफुली लक्ष द्या आता. काय, मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम मे बी कॉल्ड एज मास पर युनिट व्हॉल्यूम. सो mass per unit volume of any substance is defined as density. So or mass per unit volume of the fluid is called as density. बरोबर आहे. So density at a point of the fluid is represented by density. जर तुम्हाला एखादा फ्लुइड आहे आणि पर्टिक्युलर पॉइंटला डेन्सिटी डिफाईन करायची आहे, तर कशी डिफाईन कराल, याचं मिनिंग बघा. असं का लिहिलं, सो डेन्सिटी ऑफ फ्लुइड ॲट पर्टिक्युलर पॉइंट इज डिफाईन्ड ॲज. ऐका बरोबर, समजून घ्या, हालचाली करू नका, बोर्डवर लक्ष द्या. समजा असं विचार करा की तुम्ही खूप मोठी टँक आहे किंवा ओशन आहे आणि हा झाला वॉटर सरफेस. हा जर पॉइंट घेतला तर इथे वॉटरची डेन्सिटी कमी असेल. आणखी जर तुम्ही खाली गेलात तर वॉटरची डेन्सिटी वाढेल. आणखी खाली गेलात तर वॉटरची डेन्सिटी वाढेल. आणखी खाली गेलात तर वॉटरची डेन्सिटी वाढेल. थोडी का होईना पण वाढेल. कारण की वरचं लिक्विड खालच्या लिक्विडला काय करणार, कॉम्प्रेस्ड करणार. म्हणून लिक्विडची डेन्सिटी घेताना डेन्सिटी ऑफ फ्लुइड ॲट ए पॉइंट म्हटलेला आहे. बरोबर आहे. आणि मग तिथली डेन्सिटी आपल्याला पूर्ण डेन्सिटी सांगायची असेल, तुम्ही असा विचार करा, ओशन आहे. ओशन म्हणजे कित्येक किलोमीटर खोल आहे. सरफेसवर वॉटरची जेवढी डेन्सिटी असणार, खोलमध्ये 3 असेल. कारण तिथे वॉटर काय झालं असणार, कॉम्प्रेस्ड झालं असणार. बरोबर आहे. समजत आहे का. त्यामुळे आपल्याला डेन्सिटी स्टडी करताना डेन्सिटी ऑफ फ्लुइड ॲट ए पॉइंट असं म्हटलेलं आहे. पण एवढं की जास्त याची केअर करण्याची, काळजी करण्याची काही गरज नाही आहे. पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे असंच का म्हटलं, अदरवाईज त्या सेंटेन्सला मिनिंगच नाही राहणार. ओके. मग काय करायचं, इथे तुम्ही ना छोटंसं व्हॉल्यूम कन्सिडर करा आणि हे व्हॉल्यूम घेतलं तुम्ही डीव्ही. किती छोटं, जेवढं छोटं पॉसिबल असेल तेवढं छोटं व्हॉल्यूम घ्या. बरोबर आहे. तुम्ही याला काय म्हणू शकता, डीव्ही 10 to 0, अत्यंत कमी आहे. आणि त्या व्हॉल्यूममध्ये जेवढं मास आहे ते मास घेतलं आपण डीएम. पण आपल्याला पाहिजे डेन्सिटी. तर डेन्सिटी काढताना आपण काय करतो, मास अपॉन व्हॉल्यूम. तुम्ही जनरल फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम हाही वापरू शकता.
पण हा जनरली कमी लिक्विड असेल तुम्ही वापरू शकता. इथे तुम्ही काय वापरू शकता, dm/dv. डी मतलब तेच आहे, डेल्टा म्हणा किंवा डी म्हणा. आणखी इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲट, याला तुम्ही असं पण लिहू शकता, लिमिट इथे डेल्टा व्ही टेंड्स टू 0 डेल्टा एम अपॉन डेल्टा व्ही. हे मोर करेक्ट रिप्रेझेंटेशन कशाचं, डेन्सिटीचं. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही पॉईंटला जर डेन्सिटी स्टडी करायची असेल तर त्या पॉईंटला जे फ्लुइड आहे एकदम छोटासा पोर्शन कन्सिडर करा ज्याचं व्हॉल्यूम किती आहे, डीव्ही. कसं, 10 to 0. आणि त्याचंच मास स्टडी करायचं किती आहे, त्या मासला त्या व्हॉल्यूमनी डिव्हाइड करायचं, तुम्हाला काय मिळेल, डेन्सिटी मिळेल. अशा तऱ्हेने डेन्सिटी रिप्रेझेंट करतात. मोर करेक्ट रिप्रेझेंटेशन फॉर डेन्सिटी विचारलं तर हे तुम्हाला लिहावं लागणार पहिलं वाल्याने फ्लुइडच्या बाबतीत. ठीक आहे. नंतर डेल्टा एम काय आहे, मास ऑफ द फ्लुइड. डेल्टा व्ही काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड. सो डेन्सिटी इज पॉझिटिव्ह स्केलर क्वांटिटी. डेन्सिटी काय आहे, पॉझिटिव्ह आणि स्केलर क्वांटिटी आहे. ओके. आणि डेन्सिटीचं युनिट आणि डायमेन्शन्स तुम्हाला काढता येणार. डेन्सिटीचं युनिट काय असणार, केजी पर मीटर क्यूब. मासचं केजी मीटर क्यूब. आणि दुसरं काय असणार, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. केजी पर मीटर क्यूब आणि ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. समजत आहे का, पाठ केलं का. मग वरतं काय आहे, मास. मासचं युनिट केजी. खाली काय आहे, व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. सो केजी पर मीटर क्यूब आणि ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. कोण सांगेल काय आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन केजी पर मीटर क्यूब अँड ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हँड रेस करून सांगा. व्हेरी सिंपल. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन केजी पर मीटर क्यूब अँड ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. अगदी सुरुवातीला शिकवलं मी, 10⁻⁴. येस. मला सांगा, इकडे कन्व्हर्शन फॅक्टर, समजा आपल्याला इथे कन्व्हर्शन फॅक्टर पाहिजे. लक्ष द्या, इथे आहे केजी पर मीटर क्यूब इक्वल टू, इथे लिहिणार आपण ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. इथे कन्व्हर्शन फॅक्टर किती येणार, एक मिनिट पहा. हे तुम्हाला ना करता आलं पाहिजे, पाठ नका करू. ओके, लक्ष द्या कसं करायचं, बोर्डवर लक्ष द्या. मला सांगा इथे, बोलू नका आता, इथे किती आहे, किलोग्रॅम. किलो मीन्स 1000. इथे काय करणार तुम्ही, 1000 म्हणजे 10 क्यूब, हे काय झाले, ग्रॅम. हा मीटर. मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100. ओके. इथे काय करू आपण, 100 म्हणजे 10 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि त्याचा काय करायचा, क्यूब. ओके. म्हणजे वरतं काय येणार, 10⁻³ आणि खाली काय येणार, 10⁻⁶. आणि खाली वरती काय येणार, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके. आणि म्हणून पॉवर किती येणार, -3. सो 1 kg पर मीटर क्यूब इक्वल टू 10⁻³ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. कोणी सांगितलं होतं हे, पहिले -4 म्हणा, नंतर मायनस. उलट करता येईल. समजा तुम्हाला दिलेलं असेल, डेन्सिटी दिलेली असेल कशामध्ये, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये, आणि समजा एक्स ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, आणि त्याचे तुम्हाला करायचे केजी पर मीटर क्यूब. सो एक्स इंटू 10⁻³ केजी पर मीटर क्यूब. याचं काम पडेल आपल्याला बहुतेक वेळेस. कळलं का. सो व्हेनेवर वी हॅव टू कन्वर्ट ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इंटू केजी पर मीटर क्यूब, वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 10⁻³. पॉईंट क्लिअर झाला का. पाठ करायची बिलकुल आवश्यकता नाही आहे. बरोबर आहे. डेन्सिटी काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं युनिट काय आहे, केजी. व्हॉल्यूमचं युनिट काय आहे, मीटर क्यूब. दुसरं युनिट जर विचारलं असेल, सीजीएस युनिट, तर किलोग्रामच्या जागी ग्रॅम घ्या, मीटरच्या जागी सेंटीमीटर घ्या. ते काय असणार, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. रिलेशन काढायला सांगितलं, किलो म्हणजे 1000 ग्रॅम, मीटर म्हणजे 10 स्क्वेअर किंवा 100 सेंटीमीटर. त्याचा काय आहे, क्यूब. बरोबर आहे. वरता येतील 10⁻³ खाली येतील 10⁻⁶. 10⁻⁶ वर गेले, बरोबर आहे, तर 10⁻⁻⁶. -6 आणि +3 तर किती होणार, 10⁻⁻3. सो 1 kg पर मीटर क्यूब इक्वल टू 10⁻³ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके. आणि उलटं लिहायचं झालं, जनरली असं आपल्याला काम नाही पडत, फार कमी काम पडते. उलटं लिहायचं काम पडते, की समजा डेन्सिटी दिलेली तुम्हाला सीजीएस युनिट मीटर क्यूब, त्यालाच काय लिहिणार, 10⁻³ kg पर मीटर क्यूब. म्हणून ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबचे केजी पर मीटर क्यूब करताना तुम्ही काय करणार, 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचं. ओके. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबला बरेचदा असं पण लिहिता येते, ग्रॅम पर सीसी, क्युबिक सेंटीमीटर. सीसी असेल तर काय झालं, ते क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब असं त्याचं रिडिंग करायचं. ओके. डायमेन्शन्स तुम्हाला काढता येतील. डायमेन्शन तर सहजच काढतात. वरतं काय आहे, मास. ओके. वरतं मास आहे, मास म्हणजे 1. आणि व्हॉल्यूम काय असणार, एल क्यूब. खाली एल क्यूब, तर वर लिहिताना एल⁻³ -3 याला टाकलं
स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये की तुम्हाला काय मिळतील डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. ठीक आहे, पाठ करायची गरज नाही. समजलं? एनी प्रॉब्लेम? ओके. तर हे झालं डेन्सिटी. नंतर बघा आपल्याला दोन लिक्विडचं मिक्सचर करायचं आणि डेन्सिटी काढायचं, डेन्सिटी ऑफ मिक्सचर. ठीक आहे, खूप केअरफुली आहे का. पहिल्यांदा काय केलं आपण, एक पहिलं लिक्विड आहे, त्या पहिल्या लिक्विडचं मास आहे m1. ओके, आणि या लिक्विडची पहिल्या लिक्विडची डेन्सिटी जी आहे ती आहे ρ1. दुसरं एक लिक्विड आहे, त्या लिक्विडचं मास आहे m2 आणि दुसऱ्या लिक्विडची जी डेन्सिटी आहे ती आहे ρ2. आणि दोन्ही लिक्विड मिक्स केले, मिक्सिबल लिक्विड आहे, इमिसिबल नाही. जसं वॉटर आणि ऑइल जर घेतलं तर काय होणार, वॉटर खाणार आणि ऑइल वर जाणार, मिक्स होणार नाही. पण लिक्विड घेतले की जे काय आहेत त्यांचं काय झालं, होमोजिनियस मिक्सचर तयार झालं आणि त्या मिक्सचरची काढायची आपल्याला डेन्सिटी. विद्यार्थी काय करतात ना, याचाही फॉर्म्युला पाठ करतात. मला सांगा, आपल्याला सरळ सरळ लॉजिक वापरायचं आहे की डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे. मला सांगा पहिलं मास किती आहे m1, दुसऱ्या लिक्विडचं मास किती आहे m2. हे तर समजून आलं ना तुम्हाला. पहिल्या बीकरमध्ये एक लिक्विड घेतलं, याचं मास m1 आहे. दुसऱ्या बीकरमध्ये एक लिक्विड घेतलं, या लिक्विडचं मास m2 आहे. दोन्ही लिक्विड काय केले, मिक्स करून टाकले. बरोबर आहे. मिक्स केल्यानंतरचं मास किती होणार. सो नेट मास जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करणार, m1 प्लस m2. पण आपल्याला काढायचं काय आहे, डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम. मग तुम्हाला व्हॉल्यूम माहिती आहे का, हो. मास तर माहिती आहे, पहिल्या लिक्विडचं मास m1 आहे, दुसऱ्या लिक्विडचं मास m2 आहे. त्यामुळे टोटल मास काय झालं, m1 प्लस m2. आपल्याला काय काढायचं आहे, डेन्सिटी. डेन्सिटी काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, व्हॉल्यूम. पण तुम्हाला व्हॉल्यूम माहिती नाही. मग तुम्हाला आपलं मेन एम होणार की पहिल्या लिक्विडचं व्हॉल्यूम काढता आलं पाहिजे, दुसऱ्या लिक्विडचं व्हॉल्यूम काढता आलं पाहिजे. व्हॉल्यूम एकत्र केलं तुम्हाला नेट व्हॉल्यूम मिळेल. नेट व्हॉल्यूम मिळालं की नेट मास अपॉन नेट व्हॉल्यूम, तर काय काढता येणार, मिक्सचरची डेन्सिटी काढता येईल. समजलं का. ओके. मग व्हॉल्यूम कोण सांगेल कसं काढता येणार आपल्याला, पहिल्या आणि दुसऱ्या लिक्विडचं व्हॉल्यूम कसं काढता येईल. मला सांगा, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असणार, मास अपॉन डेन्सिटी. मग पहिल्या लिक्विडचं व्हॉल्यूम काढायचं असेल तर पहिल्या लिक्विडचं मास आणि पहिल्या लिक्विडची डेन्सिटी. सिमिलरली दुसऱ्या लिक्विडचं व्हॉल्यूम काढायचं असेल तर दुसऱ्या लिक्विडचं मास आणि दुसऱ्या लिक्विडची डेन्सिटी, नाही का. मग पहिल्या लिक्विडचं व्हॉल्यूम काढता आलं, दुसऱ्या लिक्विडचं व्हॉल्यूम काढता आलं. समजलं का. मग आपल्याला नेट व्हॉल्यूम काढायचं असेल त्यांच्या करणार. समजलं. ओके. डोकं तुमचं चाललं पाहिजे, फक्त पाठ करण्यात काही अर्थ नाही. पण आपल्याला काय काढायचं आहे, नेट व्हॉल्यूम काढायचं आहे. मिक्स केल्यानंतर नेट व्हॉल्यूम काढताना v1 प्लस v2. पण पाठ नाही करायचं. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. मग v1 ला काय लिहायचं, पहिलं मास m1 डेन्सिटी ρ1, दुसरं मास m2 आणि डेन्सिटी ρ2. आता बघा, तुम्हाला नेट मास माहिती आहे, नेट व्हॉल्यूम माहिती आहे, तर तुम्हाला काय करता येणार, डेन्सिटी ऑफ मिक्सचर. डेन्सिटी ऑफ मिक्सचर काय करणार तुम्ही, नेट मास अपॉन नेट व्हॉल्यूम. नेट मासला नेट व्हॉल्यूमने डिवाइड केलं की तुम्हाला मिक्सचरची डेन्सिटी मिळेल. नेट मास कसं काढणार, पहिलं मास किती आहे m1, दुसरं मास किती आहे m2, पहिलं व्हॉल्यूम किती आहे m1 बाय ρ1 आणि दुसरं व्हॉल्यूम किती आहे m2 बाय ρ2. त्यांची काय केली सम, पाठ करायची गरज नाही. तुम्ही वेगळे फॉर्म्युले तयार होते. समजलं का. म्हणजे डेन्सिटी काढण्यासाठी रिक्वायरमेंट काय, मास आणि व्हॉल्यूम. मग एनिवे तुम्हाला दोन मास काढावं, दोघांचं मिळूनचं मास काढावं लागेल, दोघांचे व्हॉल्यूम काढावं लागतील. टोटल मासला टोटल व्हॉल्यूमने डिवाइड केलं की यू गेट डेन्सिटी. समजलं का. आता बघा, एक विचारला जाऊ शकतो किंवा एक फॉर्म्युला असा तयार केला जाऊ शकतो. हे जे लक्ष द्या इकडे, हे जे फास्ट बोलून राहिलो का मी, मला असं वाटून राहिलं हे जे दोन्ही लिक्विड, आणि कालही मी रेकॉर्डिंग पाहिली तर मला असं वाटलं फास्ट बोलणं सुरू केलं की काय मी. तर नाही का, नाही म्हणायची पण हिंमत नाही तुमच्यात, नाही का. मला असं वाटतं थोडं फास्ट बोलून राहिलो मी. ओके, पहा, लक्ष द्या. आता काय केलं, आपल्याला जे दोन लिक्विड मिक्स करायचे आहेत त्या दोन्ही लिक्विडचे मासेस सेम आहेत. दोन्ही लिक्विडचे मासेस सेम आहेत, तर आपल्याला डेन्सिटी कशी काढते, पहा, लक्ष द्या. काय म्हटलं, दोन्ही लिक्विडचे मासेस सेम असतील तर म्हणून आपण लिहू इफ
M1 इक्वल टू M2. मला सांगा M1 आणि M2 दोन्ही सारखे आहेत. M1 इक्वल टू M2 दोघांनाही तुम्ही M लिहू शकता. M प्लस M काय होणार? ट्वाईस M. ओके, तर इथे डेन्सिटी ऑफ मिक्सचर तुम्हाला काढायचा आहे. तो M प्लस M काय झाला? ट्वाईस M. ओके, इथे बघा प्रत्येक ठिकाणी M लिहायचं, तो M कॉमन काढता येणार. इथे जर M कॉमन काढला इथे काय लिहिता येणार? 1/ρ1 प्लस 1/ρ2. M काय झाला? कॅन्सल. इट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज बघा 2 टाइम्स. ओके, तिथे काय लिहिता येणार? ρ1 प्लस ρ2 अपॉन ρ1 इंटू ρ2. म्हणून डेन्सिटी ऑफ मिक्सचर तुम्हाला काय मिळेल? 2 टाइम्स ρ1 इंटू ρ2 अपॉन ρ1 प्लस ρ2. अशा प्रकारचा जो मीन आहे त्याला म्हणतात हार्मोनिक मीन. काय? हार्मोनिक मीन. मग हार्मोनिक मीन केव्हा घ्यायचा? जेव्हा दोन लिक्विड मिक्स कराल ज्यांचे मासेस सेम आहेत तेव्हा डेन्सिटीचा काय घ्यायचा? हार्मोनिक मीन. तर तुम्हाला काय मिळेल? डेन्सिटी ऑफ मिक्सचर. कदाचित असा एखादा क्वेश्चन विचारतील की डेन्सिटी ऑफ मिक्सचर इक्वल टू हार्मोनिक मीन केव्हा घ्यायचा? किंवा जेव्हा दोन्ही लिक्विडचे मासेस सेम असतील तेव्हा दोन डेन्सिटीचा कोणता मीन असेल? हार्मोनिक मीन. तुम्ही जो लिहिताना मीन तो असतो अरिथमॅटिक मीन. म्हणजे पहिली डेन्सिटी आहे ρ1, दुसरी डेन्सिटी आहे ρ2. कसा काढतो? तो बाय मीन असतो. अरिथमॅटिक कुठला मीन आहे? हार्मोनिक. परत एकदा रिपीट करू. आपल्याला दोन लिक्विड मिक्स करायचे आहेत. सो मिक्सचर ऑफ डिफरंट लिक्विड्स ऑफ डिफरंट मासेस. डिफरंट लिक्विड्स ऑफ डिफरंट मासेस. मग पहिलं लिक्विड घेतलं ज्याचं मास किती आहे? M1. दुसरं लिक्विड घेतलं ज्याचं मास किती आहे? M2. पहिल्या लिक्विडची डेन्सिटी ρ1, दुसऱ्या लिक्विडची डेन्सिटी ρ2. दोन्ही लिक्विडला काय केलं? मिक्स केलं. मिक्स केल्यामुळे मिक्सचरचं मास काय झालं? M1 प्लस M2. पण आपल्याला काय काढायची आहे? डेन्सिटी. डेन्सिटी काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे. पण आपल्याला मास माहिती पाहिजे आणि व्हॉल्यूम माहिती पाहिजे. बरोबर आहे. मास तर आपल्याला मिळालं, व्हॉल्यूम कसं काढणार? समजा पहिल्या लिक्विडचं व्हॉल्यूम V1 आणि दुसऱ्या लिक्विडचं व्हॉल्यूम V2 आहे. V1 कॅन बी रिटन ॲज M1 बाय ρ1. व्हाय? बिकॉज रो इक्वल टू तर रो बरोबर काय असते? रो इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम इक्वल टू मास अपॉन रो. ओके, मग पहिल्या लिक्विडचं व्हॉल्यूम M1 बाय ρ1, दुसऱ्या लिक्विडचं व्हॉल्यूम M2 बाय ρ2. ओके, हे झालं नेट व्हॉल्यूम. तुम्हाला मिक्सचरची डेन्सिटी काढायची असेल तर नेट मास अपॉन नेट व्हॉल्यूम. नेट मास म्हणजे मासेसची सम केली. पहिलं व्हॉल्यूम किती होतं? M1 बाय ρ1, दुसरं व्हॉल्यूम किती होतं? M2 बाय ρ2. हा झाला मिक्सचरच्या डेन्सिटीसाठी फॉर्म्युला. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे? दोन्ही मासेस सेम असतील. ग्रॅम घेतलं, दुसरे 5 ग्रॅम घेतलं, दोघांना मिक्स केलं. 5 ग्रॅम वॉटर आणि 5 ग्रॅम अल्कोहोल घेतलं आणि त्यांना मिक्स करून टाकलं. बरोबर आहे. आणि मिक्सचर केल्यामुळे तुम्हाला डेन्सिटी काढायची मिक्सचरची. किंवा मासेस सेम असतील तर तुम्हाला डेन्सिटी मासेस सेम घेऊन टाकायचे दोन्ही MM. आणि तुम्हाला डेन्सिटी ऑफ मिक्सचरसाठी काय फॉर्म्युला मिळेल? 2 टाइम्स ρ1 इंटू ρ2 अपॉन ρ1 प्लस ρ2. अशा प्रकारचा जो मीन आहे दॅट इज कॉल्ड ॲज हार्मोनिक मीन. इज दॅट क्लिअर? समजलं का? त्याला मी मिटवून टाकतो आणि स्क्रीनशॉट कुठे घेतात इथे स्क्रीनशॉट? ओके, येऊन जाणार. नंतर सेकंड केस. आपल्याला दोन डिफरंट लिक्विड्स ऑफ डिफरंट व्हॉल्यूम घ्यायचे आहेत. सेकंड केसमध्ये परत आपल्याला काय काढायचे आहे? डेन्सिटी काढायची आहे सेकंड केसमध्ये. बघा, डिफरंट लिक्विड्स ऑफ डिफरंट व्हॉल्यूम्स. मग पहिलं जे लिक्विड आहे त्या पहिल्या लिक्विडचं व्हॉल्यूम आहे V1. बरोबर आहे. आणि या लिक्विडची डेन्सिटी आहे ρ1. दुसरं जे लिक्विड आहे या लिक्विडचं व्हॉल्यूम असणार V2. बरोबर आहे. आणि डेन्सिटी आहे ρ2. ओके, मास नाही दिलेला आहे. पहिल्या केसमध्ये दोन्ही लिक्विडचे काय दिले होते? मासेस. आता पहिल्या लिक्विडचा व्हॉल्यूम दिलेला आहे, दुसऱ्या लिक्विडचा व्हॉल्यूम आहे. पहिलं लिक्विड आहे 1 लिटर, दुसरं लिक्विड आहे 5 लिटर. दोन्ही लिक्विड काय केले? मिक्स केले. व्हॉट इज गिव्हन? masses are given, sorry, volumes are given and densities are given. We have to calculate mixture. परत मिक्सचरची डेन्सिटी काढण्यासाठी रिक्वायरमेंट काय? टोटल मास आणि टोटल व्हॉल्यूम. बरोबर आहे. व्हॉल्यूम माहिती आहे, टोटल व्हॉल्यूम तर काढता येणार. गरज काय? नेट मास काढायची. म्हणून दोन लिक्विड मिक्स केल्यानंतर बरोबर आहे आपण काय बनवलं? याचं मिक्सचर बनवलं. मिक्सचर बनवल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? नेट मास.
समजा पहिला नेट मास एमने दाखवा किंवा नेट मासच राहू द्या. पहिल्या लिक्विडचा मास किती आहे m1, दुसऱ्या लिक्विडचा मास किती m2. मला सांगा मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असते ना. सो m इक्वल टू काय असणार व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो m1 काय करणार v1 इंटू रो1. सिमिलरली m2 कसा लिहिणार v2 इंटू रो2. समजलं. म्हणून आपण काय करू इथे m1 ला काय लिहायचं यस v1 इंटू रो1 प्लस m2 ला काय लिहायचं v2 इंटू रो2. हे काय झालं नेट मास. आणि आता काय काढायचं आपण नेट व्हॉल्यूम. नेट व्हॉल्यूम काढताना काय करणार v1 प्लस v2. आता काय काढायचं डेन्सिटी ऑफ मिक्सचर. मग मिक्सचरची डेन्सिटी काढायची असेल तर रो ऑफ मिक्सचर तुम्हाला काढायची असेल तर नेट मास अपॉन नेट व्हॉल्यूम. नेट मास किती आहे v1 रो1 प्लस v2 रो2 आणि नेट व्हॉल्यूम किती आहे v1 प्लस v2. सो दिस द फॉर्म्युला फॉर डेन्सिटी ऑफ मिक्सचर्स व्हेन व्हॉल्यूम्स आर गिव्हन. समजलं का. आणि यामधली एक पर्टिक्युलर केस घेता येणार किंवा जेव्हा दोन्ही लिक्विडचे व्हॉल्यूम काय असतील सेम. सो v1 इक्वल टू v2 इक्वल टू v. मग v1 च्या जागी v लिहा v2 च्या जागी v लिहा. तर काय लिहिता येणार v कॉमन काढता येणार v प्लस v 2v. v कॉमन काढून काय होणार कॅन्सल. सो डेन्सिटी ऑफ मिक्सचर तुम्हाला काय मिळेल रो1 प्लस रो2 बाय 2. यालाच तुम्ही काय म्हणत असता काय अरिथमॅटिक मीन. हा अरिथमॅटिक मीन. समजलं का. अरिथमॅटिक मीन केव्हा घ्यायचं जेव्हा दोन लिक्विड असतील ज्यांचे व्हॉल्यूम सेम असतील त्यांना जर तुम्ही मिक्स केलं तर तुम्हाला काय करावं लागेल अरिथमॅटिक मीन घ्यावं लागेल. अरिथमॅटिक मीन क्लिअर. दोन लिक्विड असतील तर रो1 प्लस रो2 बाय 2. तीन लिक्विड असतील तर रो1 प्लस रो2 प्लस रो3 बाय 3. तीन लिक्विड असतील तरी घ्यायचं पण त्यांचे व्हॉल्यूम काय असले पाहिजेत सेम. तर त्यावेळेस तुम्हाला काय करता येणार त्यांचा अरिथमॅटिक मीन घेता येणार. कुठला मीन अरिथमॅटिक मीन. क्लिअर. समजलं का. डेन्सिटी ऑफ मिक्सचर काढता येईल. आता हे फॉर्म्युलांकडे नका जाऊ तुम्ही. तुम्ही काय करायचं तुम्ही एकच लक्षात घ्या. समजा तुम्हाला चित्र प्रॉब्लेम दिलं आणि त्या प्रॉब्लेम मध्ये जे काही डेन्सिटी विचारली तुमच्या डोक्यात एकच आलं पाहिजे आपल्याला पूर्ण काय करायला लागणार. जर मास डायरेक्टली दिलं नसेल तर पहिल्या लिक्विडचं मास जोही डेटा दिलाय त्यावरून काढायचं दुसऱ्याचे मास काढायचं तिसऱ्याचे मास काढायचं आणि त्यांची सम करायचे. व्हॉल्यूम दिलं असेल तर डायरेक्टली घ्यायचं आणि दिलं नसेल तर परत व्हॉल्यूमही काढायचं आणि व्हॉल्यूमची काय करायची सम करायची. नेट मास डिवाइड केलं की तुम्हाला डेन्सिटी काढता येईल. म्हणून फक्त तुम्हाला एवढंच माहित पाहिजे की डेन्सिटी काढायची असेल तर इट इज मास अपॉन व्हॉल्यूम. मिक्सचर जर मिक्सचरचं मास काढायचं पूर्ण मिक्सचरचं व्हॉल्यूम काढायचं काही पण दिलेलं असू द्या त्यावरून आणि त्यावरून तुम्हाला काय काढता येणार मिक्सचरची डेन्सिटी काढता येणार. फक्त एक लक्षात ठेवायचं की हार्मोनिक मीन केव्हा घ्यायचा जेव्हा दोन किंवा जास्त लिक्विड्स असतील ज्यांचे मासेस सेम आहेत त्यांना जर तुम्ही ऍड केलं मिक्सचर तयार केलं तुम्हाला हार्मोनिक मीन घ्यावं लागेल. बरोबर आहे. अरिथमॅटिक मीन केव्हा घेणार जेव्हा दोन लिक्विडचे व्हॉल्यूम सेम आहेत आणि त्यांना जर तुम्ही मिक्स केलं तुम्हाला त्यांचा काय करावं लागेल अरिथमॅटिक मीन घ्यावं लागेल. इज दॅट क्लिअर. त्यानंतर पहा नेक्स्ट टर्म आहे स्पेसिफिक वेट ऑर वेट डेन्सिटी. स्पेसिफिक वेट मी तुम्हाला आता सांगितलं स्पेसिफिक वर्ड केव्हा वापरतात एखादी क्वांटिटी जर युनिट व्हॉल्यूम साठी डिफाईन करत असाल वेन एनी क्वांटिटी इज डिफाईन्ड फॉर युनिट. तुम्ही स्पेसिफिक वेट म्हणू शकता तुम्ही स्पेसिफिक फोर्स म्हणू शकता तुम्ही. बरोबर आहे. युनिट व्हॉल्यूम साठी जर डिफाईन केलं असेल क्वांटिटी दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक. ओके. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की स्पेसिफिक वेट ऑर वेट डेन्सिटी. तर कसं काढणार तुम्ही स्पेसिफिक वेट वेटला व्हॉल्यूमनी बघा एक मिनिट तसं नाही पाठ केल्यासारखं होऊन जाणार. तर आपल्याला युनिट व्हॉल्यूमचं वेट काढायचं आहे. युनिट व्हॉल्यूमचं जे वेट आहे दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक वेट. आणि समजा तुम्ही असं विचार करा समजा तुमच्याकडे व्हॉल्यूम आहे आणि हे व्हॉल्यूम आहे काहीतरी काय म्हणू आपण 2 मीटर क्यूब. त्या 2 मीटर क्यूबचं जे वेट आहे वेट असते mg आणि mg आहे समजा 100 आणि वेटचं युनिट असते न्यूटन. 2 मीटर क्यूबचं वेट 100 न्यूटन. एका मीटर क्यूबचं 50 न्यूटन. एका मीटर क्यूबचं म्हणजे युनिट व्हॉल्यूमचं जेवढं वेट असेल दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक वेट. मग युनिट व्हॉल्यूमचं वेट काढताना टोटल वेटला टोटल व्हॉल्यूमनी डिवाइड करायचं. कळलं का. सो व्हेन टोटल वेट इज डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम वी गेट वेट ऑफ युनिट व्हॉल्यूम. युनिट व्हॉल्यूमचं जेवढं वेट असणार दॅट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक वेट. त्या वेटला काय म्हणतात स्पेसिफिक वेट. समजलं का. सो इट इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ वेट ऑफ द फ्लुइड टू इट्स व्हॉल्यूम. तर एखाद्या फ्लुइडला त्याच्या व्हॉल्यूमनी
डिवाइड करायचं, यू गेट स्पेसिफिक वेट. और इट इज द वेट ऍक्टिंग पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड. पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे युनिट व्हॉल्यूम. युनिट व्हॉल्यूमचं जेवढं वेट असणार दॅट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक वेट. पॉईंट क्लिअर झाला का? स्पेसिफिक, तुम्ही त्या स्पेसिफिक वर्डवर लक्ष द्या फक्त. स्पेसिफिक म्हणजे युनिट दॅट इज स्पेसिफिक. मग जी एखादी क्वांटिटी खूप साऱ्या व्हॉल्यूमसाठी दिली असेल, तुम्ही काय करायचं, त्या क्वांटिटीला त्या क्वांटिटीच्या व्हॉल्यूमनी डिवाइड करायचं. समजलं का? सो एनी क्वांटिटी इज डिवायडेड बाय इट्स व्हॉल्यूम. ज्या क्वांटिटीला व्हॉल्यूम असेल अर्थात, देन वी गेट स्पेसिफिक ऑफ दॅट क्वांटिटी. समजलं का? इथे काय आहे? स्पेसिफिक वेट. सो वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. वेट काय असणार? mg. व्हॉल्यूम काय असणार? v. आणि मास अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी, म्हणून याला कशाने दाखवता येणार? रोजी. रोजी का आलं? कारण की मास अपॉन व्हॉल्यूमला काय लिहिलं आपण? डेन्सिटी लिहिलं. समजलं का? व्हॉट इज स्पेसिफिक वेट? वेट अपॉन व्हॉल्यूम. आणि वेट अपॉन व्हॉल्यूम इज फाउंड टू बी रो इंटू जी. समजलं का? युनिट काय असणार? वरतं काय? वेट. खाली काय? व्हॉल्यूम. वेटचं युनिट न्यूटन, व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. सीजीएस मध्ये पाहिजे असेल तर वेटचं युनिट डाईन आणि व्हॉल्यूमचं युनिट सेंटीमीटर क्यूब. बरोबर आहे? म्हणजे न्यूटन पर मीटर क्यूब किंवा डाईन पर सेंटीमीटर क्यूब. आणि यांच्यामधलं रिलेशन काढता येईल. हा, तर इथे करून पाहू आपण. सो 1 न्यूटन पर मीटर क्यूब. कसं करायचं बघा. याचं कन्व्हर्शन करायचं आपल्याला डाईन पर, याचं कन्व्हर्शन आपल्याला करायचं आहे डाईन पर सेंटीमीटर क्यूब मध्ये. सो 1 न्यूटन इक्वल टू 10⁻⁵ यस 5 डाईन. 1 न्यूटनच्या जागी काय करा? 10⁻⁵ डाईन लिहा. आणि मीटर क्यूब, मीटर म्हणजे 10 स्क्वेअर, सेंटीमीटर आणि त्याचा क्यूब. बरोबर आहे? म्हणजे काय येणार? इथे वरती येणार 10⁻⁵, खाली किती येणार? 10⁻⁶. बरोबर आहे? इथे काय येणार? डाईन पर सेंटीमीटर क्यूब. म्हणून काय लिहिता येणार बघा, लक्ष द्या आता. 1 न्यूटन पर मीटर क्यूब इक्वल टू 10⁻⁻⁻1 डाईन पर सेंटीमीटर क्यूब. उलट लिहू बरं आपण याला. 1 डाईन पर सेंटीमीटर क्यूब, बरोबर आहे, इक्वल टू 10 न्यूटन पर मीटर क्यूब. काय झालं? 6. बरोबर आहे ना? वरतं 5 म्हणजे किती राहतील वरतं? 10⁻. हे झालं सीजीएस युनिट आणि हे झालं एमकेएस युनिट. मला सांगा कुठलं क्वांटिटी आहे? स्पेसिफिक वेट. तुम्हाला असे थोड्या क्वेश्चन विचारतील, तुम्हाला विचारतील की स्पेसिफिक वेटचं सीजीएस युनिट मोठं आहे की एमकेएस युनिट? स्पेसिफिक वेटचं सीजीएस युनिट मोठं आहे की एमकेएस युनिट मोठं आहे? कोणता बॉक्स मोठा आहे मला सांगा. इकडे कोणता बॉक्स मोठा आहे? हा एक बॉक्स आहे. या बॉक्समध्ये लहान लहान ना किती बॉक्स मावले? 4 बॉक्स मावले. पहिला हा जो आतमधला बॉक्स आहे एन, बाहेरचा बॉक्स आहे बी. कोणता मोठा आहे? बी मोठा आहे, कारण त्यामध्ये ए बॉक्स खूप सारे मावले. मला सांगा आता 1 डाईन पर सेंटीमीटर क्यूब मध्ये किती न्यूटन पर मीटर क्यूब मावतात? 10. एका डाईन पर सेंटीमीटर क्यूब मध्ये 10 न्यूटन पर मीटर क्यूब मावतात. बरोबर आहे? म्हणजे कोणतं युनिट मोठं आहे? सीजीएस युनिट मोठा आहे. बरोबर आहे? सो सीजीएस युनिट मोठा आहे आणि एमकेएस युनिट छोटा आहे. आणखी एखादी अशी क्वांटिटी सांगा की ज्याचं सीजीएस युनिट मोठा आहे आणि एमकेएस युनिट छोटा आहे. डेन्सिटी 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इक्वल टू 10 क्यूब केजी पर मीटर क्यूब. आता का जनरली आपल्या डोक्यात काय असते की एसआय युनिट मोठं, सीजीएस युनिट लहान. फॉर एक्झाम्पल एक मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 किलोग्रॅम इक्वल टू 1000 ग्रॅम. किलोग्रॅम मोठा आहे, ग्रॅम लहान आहे, है ना? पण डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट असतात, तर ते डिफरंट पण असू शकते. रिलेशन नेहमी एस युनिटच मोठं असते, हा कॉन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. बरोबर आहे? सीजीएस युनिट सुद्धा एस आय किंवा एमकेएस युनिट पेक्षा मोठं असू शकते. इज दॅट क्लिअर? हे सगळं तुमच्या नोट्समध्ये आहे, हे नसणार कदाचित. नंतर डायमेन्शन्स काढता येतील का? पाठ कराल डायमेन्शन्स? पाठ करायची गरज नाही आहे. कसे काढत असतात डायमेन्शन्स? वरतं काय आहे? एमजी. खाली काय आहे? व्हॉल्यूम. डायमेन्शन्स काढायचे आहेत किंवा रोजीवरूनही काढता येईल. यावरून तुम्हाला याचं युनिट लिहावं लागेल. मला सांगा, रो म्हणजे डेन्सिटी. डेन्सिटीचं युनिट केजी पर मीटर क्यूब. केजी पर मीटर क्यूब. जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा सेकंड स्क्वेअर जाणार
वर म्हणजे के जी सेकंड स्क्वेअर अपॉन खाली मीटर रेज टू द पॉवर 4. किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ खाली 4 आहे, वर लिहिलं तर -4, सेकंड म्हणजे टाइम 2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ 1, 2 आणि इथे मिस्टेक झालेली आहे, इथे किती येणार -4. कळलं का? समजलं? सॉरी. ओके, तर हे ना उलट झालं. मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, मी डिव्हिजन मध्ये घेतलं, तर काय लिहिता येणार युनिट? डेन्सिटीचं युनिट काय असणार? के जी पर मीटर क्यूब. आणि याचं काय येणार? मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुमचं म्हटलं मिस्टेक कशी काय झाली, आणि इथे काय येणार? स्क्वेअर. सो के जी खाली काय येणार? मीटर स्क्वेअर आणि सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ -2, सेकंड म्हणजे टी -2. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक वेट. समजलं का? डायमेन्शन पाठ करायची गरज नाही, मिस्टेक्स नाही झाली पाहिजे, ते चुकून खाली लिहिलं गेलं. इज दॅट क्लिअर? ओके. नंतर स्पेसिफिक वेट ऑफ प्युअर वॉटर. प्युअर वॉटरचं स्पेसिफिक वेट 4 डिग्री सेंटीग्रेडला किती असते? 9.81. 9.81 युनिट काय असणार? किलो न्यूटन पर मीटर क्यूब. नॉट जस्ट न्यूटन पर मीटर क्यूब, किलो न्यूटन पर मीटर क्यूब. किलो मीन्स 1000. सो इट कॅन बी रिटन ॲज, याला कसं लिहू शकता तुम्ही? 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. समजलं? 9810 न्यूटन पर मीटर क्यूब म्हणजे जवळपास किती? 10,000च्या जवळपास होणार ना? 1000, 10,000च्या जवळपास. कळलं का? तर हे काय झालं? स्पेसिफिक वेट. मला पहा, लक्ष द्या, पाठ करायची की गरज नाही. परत वर्ड कुठे लक्ष द्या? स्पेसिफिक म्हणजे काय? व्हॉल्यूमने डिवाइड करायचं. एनिथिंग, एनी क्वांटिटी अपॉन इट्स व्हॉल्यूम इज कॉल्ड स्पेसिफिक ऑफ दॅट क्वांटिटी. ओके. स्पेसिफिक वेट म्हणजे वेट अपॉन व्हॉल्यूम. स्पेसिफिक वेट असते की रोज. त्यावरून तुम्हाला डायमेन्शन काढता येणार, युनिट मधले रिलेशन्स पण तुम्हाला काढता येतील. नंतर आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. मला वाटतं रिलेटिव्ह डेन्सिटी आपण टर्म घेतलेली, आता सांगितलं, अनघाने सांगितलं, आन्सर दिलं. तर कुठल्याही सबस्टन्सच्या डेन्सिटीला वॉटरच्या डेन्सिटीने डिव्हाइड करायचं, पण वॉटरची डेन्सिटी मॅक्सिमम असते 4 डिग्री सेंटीग्रेडला. पण डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स टू द डेन्सिटी ऑफ वॉटर, बघा, डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स टू द डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह डेन्सिटी. त्यालाच काय म्हणतात? रिलेटिव्ह डेन्सिटी. समजलं का? अरे समजलं का? व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह डेन्सिटी? Density of any substance upon density of water is called as relative density. Okay. So relative density or specific gravity is a unitless and dimensionless positive scalar physical quantity. Unitless ही and dimensionless ही आहे, कारण because it is the ratio of density and density. वरही डेन्सिटी आहे, खाली डेन्सिटी आहे, युनिट काय होतील? कॅन्सल. सो हा डेन्सिटीचा रेशो, त्यामुळे याला युनिटी राहणार नाही, डायमेन्शन राहणार नाही. जी क्वांटिटी युनिटलेस असते, जी क्वांटिटी डायमेन्शनलेस असते, त्या क्वांटिटीला युनिट नसते. युनिट नसते म्हणजे त्या क्वांटिटीचं एसआय युनिट आणि सीजीएस युनिट काही फरक पडत नाही. बरोबर आहे? सो रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज सेम इन एसआय युनिट अँड सीजीएस युनिट. समजा असं म्हटलं तुम्हाला की स्टीलची रिलेटिव्ह डेन्सिटी 8 आहे, मग तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटी 8 आहे, त्याला युनिट लिहिलेलं नसेल, सीजीएस म्हटलं तरी 8च आहे आणि एमकेएस म्हटलं तरी 8च आहे, एसआय म्हटलं तरी 8. समजलं का? अरे समजलं का? सो व्हॉट इज रिलेटिव्ह डेन्सिटी? इट इज द रेशो ऑफ डेन्सिटी सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड. ओके, कारण 4 डिग्री सेंटीग्रेडला वॉटरची डेन्सिटी जास्त असते. नंतर आणखी एक टर्म आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि रिलेटिव्ह डेन्सिटी बिलकुल सेम मिळते. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते काय? वरतं घ्यायचं स्पेसिफिक वेट ऑफ एनी लिक्विड अपॉन स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. स्पेसिफिक वेट ऑफ एनी लिक्विड अपॉन स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. ओके. स्पेसिफिक वेट ऑफ एनी लिक्विड म्हणजे काय असेल? त्या लिक्विडचं वेट अपॉन व्हॉल्यूम. आणि इथे काय करणार तुम्ही? वॉटरचं वेट अपॉन व्हॉल्यूम. पण स्पेसिफिक वेट मिळत काय असते तुम्हाला? रो जी. बरोबर आहे. इथे काय करणार? रो ऑफ एनी सॉलिड इन टू जी अपॉन रो ऑफ वॉटर इन टू जी. जी जी काय होणार? कॅन्सल. सो रो ऑफ सॉलिड ऑर फ्लुइड असलं तरी चालेल, रो ऑफ वॉटर यालाच तुम्ही काय म्हणता? रिलेटिव्ह डेन्सिटी. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज सेम ॲज रिलेटिव्ह डेन्सिटी. समजलं का? ॲक्च्युली टर्म वेगवेगळे आहेत. टर्म डिफाईन करतात
रिलेटिव्ह स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये वरतं काय घेतलेलं आहे, स्पेसिफिक वेट ऑफ गिव्हन लिक्विड अपॉन स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. बरोबर आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. पण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि रिलेटिव्ह डेन्सिटी सेम असते. म्हणून अनेक प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटीची गरज असते, तिथे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची गरज असते, रिलेटिव्ह डेन्सिटी दिली असते. रिलेटिव्ह डेन्सिटी दिली असेल तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी घेता येणार, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली असेल तर रिलेटिव्ह डेन्सिटी घेता येणार. दे आर न्यूमेरिकली सेम. कॅल्क्युलेशन्स करताना स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असो की रिलेटिव्ह डेन्सिटी असो, वन अँड दी सेम थिंग. समजलं, कारण की जे जे काय होणार, कॅन्सल. टर्म वेगवेगळे आहेत पण न्यूमेरिकली त्या सेमच आहेत. जेवढी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते तेवढी स्पेसिफिक डेन्सिटी असते. तुमच्या इन्व्हर्टरमध्ये जे ऍसिड टाकलेलं असते, कधी कधी कोणी जर चेक करायला आलं ते टेक्निशियन, तर ते म्हणत असते त्याची ग्रॅव्हिटी कमी झाली. बरोबर आहे, त्याला म्हणा नाही त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी कमी झाली, तो म्हणे ते नाही समजत आम्हाला. बरोबर आहे, काय कमी झाली, ग्रॅव्हिटी कमी झाली. कळलं का? तर दोन्ही टर्म कशा आहेत, सेम आहे. सो फॉर कॅल्क्युलेशन पर्पज दे आर युज्ड इंटरचेंजेबली. म्हणजे तुम्ही ग्रॅव्हिटीच्या जागी डेन्सिटी आणि डेन्सिटीच्या जागी ग्रॅव्हिटी घेऊ शकता जर ती स्पेसिफिक असेल तर. काही प्रॉब्लेम? ओके. त्यानंतर आहे प्रेशर. आपल्याला प्रेशर स्टडी करायचं आहे. प्रेशर तुम्हाला माहिती आहे, प्रेशर काय असते, फोर्स अपॉन एरिया. पण प्रेशर जस्ट फोर्स अपॉन एरिया म्हणून चालत नाही. लक्ष द्या इकडे. समजा हा टेबल आहे, या टेबलवर ऍक्ट होणारा नॉर्मल फोर्स घ्यायचा. प्रेशर काढताना तो फोर्स त्या टेबलच्या सरफेसला कसा पाहिजे, नॉर्मल पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. आणि हा जेवढा फोर्स असेल त्याला एरियानी डिव्हाइड करायचं, तरच तुम्हाला काय मिळेल, प्रेशर. पण जो फोर्स एरियाला परपेंडिक्युलर आहे त्याला फोर्सच्या ऐवजी बेटर वे काय म्हणतात, थ्रस्ट म्हणतात. इट इज थ्रस्ट पर युनिट एरिया. प्रेशर म्हणजे काय असेल, थ्रस्ट पर युनिट एरिया, थ्रस्ट अपॉन एरिया. समजलं का? म्हणून तुम्हाला प्रेशर इक्वल टू फोर्स तेव्हाच वापरता येणार वेन दॅट फोर्स इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. तरच तुम्हाला काय करता येणार, फोर्स अपॉन एरिया वापरता येणार. अदरवाईज तुम्हाला फोर्सचा परपेंडिक्युलर कंपोनंट काढावा लागेल. समजा तुम्हाला मी असं म्हटलं की हाच टेबल आहे आणि या टेबलवर ऍक्ट होणारा फोर्स बघा या डायरेक्शनने आहे, हा झाला फोर्स, आणि हा अँगल आहे थिटा. तुम्हाला म्हटलं की हा एरिया ए आहे आणि प्रेशर काढायचं आहे. इकडे जर फोर्स एफ आहे तर हा फोर्सचा कंपोनंट काय होणार, एफ इंटू कॉस थिटा. नाउ दिस एफ कॉस थिटा इज परपेंडिक्युलर टू ए. इथे जर प्रेशर तुम्हाला विचारलं, तुम्हाला काय करावं लागेल, त्या एफ कॉस थिटाला एनी डिव्हाइड करावं लागेल. मग प्रत्येक वेळेस फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया, हाय फोर्स घेतला 100, हा एरिया दिला 2 मीटर स्क्वेअर, तुम्हाला म्हटलं की प्रेशर काढा, तुम्ही 100/2 करून टाकाल, अर्थातच थिटा दिलेला असेल. कळलं का? प्रेशर काढताना जस्ट फोर्स अपॉन एरिया म्हणायचं नाही. प्रेशरचा करेक्ट फॉर्म्युला काय असेल, थ्रस्ट अपॉन एरिया. किंवा फोर्स कसा घ्यायचा, जो सरफेसला परपेंडिक्युलर आहे त्या परपेंडिक्युलर फोर्सला जर तुम्ही एरियाने डिव्हाइड केलं, तुम्हाला काय मिळेल, प्रेशर मिळेल. प्रेशरचं युनिट काय असणार, फोर्स अपॉन एरिया. फोर्सचं युनिट न्यूटन, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच काय म्हणतात, पास्कल सुद्धा म्हणतात. म्हणजे याचं एमकेएस किंवा एसआय युनिट काय आहे, पास्कल. त्याला पीएनी दाखवतात. पास्कल म्हणजे काय असणार, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजलं का? हे झालं पास्कल. सीजीएस युनिट काय असणार, न्यूटनच्या ऐवजी काय घेणार, 9, मीटर स्क्वेअरच्या ऐवजी सेंटीमीटर स्क्वेअर. हे काय झालं, सीजीएस युनिट. रिलेशन काढता येणार. हा, इकडे किती आहे, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन. आणि मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि त्याचा स्क्वेअर. बरोबर आहे, 100 किंवा 10 स्क्वेअर घेऊ शकता. वरतं किती आहे, 10⁵, खाली किती आहे, 10⁴. काय येणार, डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे किती येणार, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इक्वल टू 10 डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इक्वल टू 10 डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. समजलं का? सहज रिलेशन्स काढता येतील तुम्हाला. सो दिस द रिलेशन बिटवीन एसआय युनिट अँड सीजीएस युनिट. डायमेन्शन्स काढता येतील. डायमेन्शन काढणं शिकवलं आहे तुम्हाला. कसे काढणार, फोर्स अपॉन एरिया, वरतं फोर्स, खाली एरिया. डायमेन्शन्स काढता यायला पाहिजेत. लक्ष द्या इकडे. प्रेशर बरोबर काय, फोर्स अपॉन एरिया. फोर्सला लिहायचं मास इंटू ऍक्सलरेशन अपॉन एरिया. नंतर लिहायचं युनिट, मासचं युनिट किलोग्रॅम, ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. स्क्वेअर आणि मीटर कॅन्सल म्हणजे काय होणार, इथे केजी अपॉन मीटर आणि सेकंड स्क्वेअर.
किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ खाली 1 वर -1, टी म्हणजे टाइम खाली 2 वर -2. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. काढता येतील? आपण डायमेन्शन्स मध्ये काढायला शिकवलेत तुम्हाला. ओके. आता बघा तुम्हाला प्रेशर ना वेगवेगळ्या युनिट्स मध्ये ऐकायला मिळेल. जसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर वेगवेगळे युनिट आहेत. पहिला ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय? इथे ॲटमॉस्फिअर आहे आणि या ॲटमॉस्फिअरनी सध्या जेवढं प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे इथे, ते काय झालं इथलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणखी युनिट्स असतात. काही युनिट आहेत बार आणि टॉर सुद्धा. प्रेशरचे तुम्हाला मी किती युनिट सांगितले बघा. इथं काय लिहिलं आपण? न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्यालाच पास्कल म्हणतात. दुसरं काय लिहिलं? डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर आहे. आणि म्हणून 1 पास्कल इक्वल टू काय होणार? 10 डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणखी कोणते युनिट आहेत? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर, ATM ने दाखवतात. नंतर बार आहे, नंतर टॉर आहे. समजलं का? तर पहिलं युनिट पाहू आपण, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय. पाहिलं लक्षात. ही अर्थ आहे आणि इथे आपण अर्थवरचा एक युनिट एरिया कन्सिडर केला. किती एरिया? युनिट एरिया. जनरली सी लेवलला. अर्थच्या भोवती काय आहे? पूर्ण ॲटमॉस्फिअर आहे. तर युनिट एरियावर या पूर्ण ॲटमॉस्फिअरने इथे गॅसेस आहेत. त्यांनी जेवढं इथे प्रेशर एक्झर्ट केलं असणार दॅट इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो प्रेशर एक्झर्टेड बाय व्हर्टिकल एअर कॉलम. बरोबर आहे. हॅव्हिंग युनिट एरिया ॲट द सी लेवल इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट द सी लेवल. बरोबर आहे. समजलं का? ही काय घेतली आपण? अर्थ. इथे काय घेतला? एरिया. पण एरिया किती घ्यायचा? युनिट एरिया. युनिट एरिया म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 मीटर स्क्वेअर. या पूर्ण एरियावर वरतं काय भरलेलं आहे? पूर्ण एअर. त्या एअरने काय एक्झर्ट केलं? प्रेशर. दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरं, तुम्ही बाहेर उभे राहिलेत आणि एक युनिट एरिया घेतला, त्यावर एअर कॉलमनी जेवढं प्रेशर एक्झर्ट केलं असणार दॅट इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ते जनरली P0 दाखवतात. बरोबर आहे. आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असते किती माहिती आहे? 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. दररोजचाच प्रॉब्लेम आहे त्यांचा. दररोजचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही मागे जाऊन बसा. एक तर मग ते बाहेर काढून देतो मला. तुम्ही मागे जाऊन बसा राजदे. दररोज करता तुम्ही तीच ऍक्टिव्हिटी. दररोज करता. जा मागे जाऊन बसा. मागे जाऊन. ठीक. काही घेणदेण नाही यांना. आपण काय सांगतो मग परत बाहेर गेल्यानंतर आपलीच बदनामी की यांचं समजत नाही, असं नाही तसं नाही. मागेही काही विद्यार्थी आहेत ते ना सतत बोलत असतात. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असते? पाठ झाला पाहिजे. 1.013 इंटू 10⁵ पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता पहा काय करतात. 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच बार म्हणतात. म्हणून 10⁵ पास्कललाच काय लिहिलेलं आहे? बार लिहिलेला आहे. सो 1.013 बार ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर आहे. आणि आणखी एक लक्षात घ्या. समजा एक लिक्विड कॉलम आहे मर्क्युरी. इथे मर्क्युरी घेतलेला आहे आणि या मर्क्युरीची हाईट आहे 1 मिलीमीटर. आणि एवढा मर्क्युरी जेवढं प्रेशर एक्झर्ट करणार दॅट इज कॉल्ड ॲज 1 टॉर. टॉर समजलं का? 1 मिलीमीटर मर्क्युरी कॉलम जेवढं मर्क्युरीला वेट असतं, मिलीमीटर मर्क्युरी कॉलम जेवढं प्रेशर एक्झर्ट करणार दॅट इज कॉल्ड 1 टॉर. ओके. सो दुसरं युनिट काय आहे? टॉर. आणि तुम्हाला माहिती आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असते? 760 मिलीमीटर ऑफ Hg. बरोबर आहे. 1 मिलीमीटर ऑफ Hg म्हणजे टॉर. म्हणून याला काय लिहिलं? 760 टॉर. कळलं का? ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असते? 760 मिलीमीटर ऑफ Hg. 760 म्हणा किंवा 76 सेंटीमीटर ऑफ Hg एवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असते. याचं मिनिंग समजून राहिलं का? मग एक आपण लिक्विडचा कॉलम घेतला. पहा इकडे. या लिक्विडच्या कॉलमची हाईट किती आहे? 76 सेंटीमीटर. कुठलं लिक्विड आहे? मर्क्युरी. या मर्क्युरी 76 सेंटीमीटर मर्क्युरीच्या लिक्विड कॉलमनी जेवढं प्रेशर एक्झर्ट केलेलं असणार दॅट इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समजून राहिलं का तुम्हाला? इमॅजिन करा की एका ट्यूबमध्ये मर्क्युरी भरला. तिची हाईट किती घेतली? 76 सेंटीमीटर. लेस दॅन 1 मीटर. बरोबर आहे. आणि तो मर्क्युरी खूप हेवी असतो. तो जेवढं प्रेशर एक्झर्ट करणार दॅट इज 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणून 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला तुम्ही 1 ATM लिहू शकता किंवा 76 सेंटीमीटर ऑफ Hg लिहू शकता. 76 सेंटीमीटर म्हणजे
760 मिलीमीटर ऑफ एजी लिहू शकता आणि 1 मिलीमीटर ऑफ एजी म्हणजेच काय टॉर, म्हणून तुम्ही त्याला 760 टॉर लिहू शकता. बरोबर आहे. इन टर्म्स ऑफ वॉटर कॉलम जर हे मेजर केलं तर वॉटर कॉलम किती लागेल 10.33 मीटर ऑफ वॉटर. इमेजिन करू शकता का तुम्ही एक लिक्विड कॉलम वॉटर कॉलम कन्सिडर करायचं, त्याची हाईट किती आहे 10.33 मीटर. 3 मजली बिल्डिंग घ्यायची, 10-10 फूट एक मजला असेल, 3 मजली बिल्डिंग आहे. बरोबर आहे. हा ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर. प्रत्येक फ्लोअरची हाईट आहे काहीतरी जवळपास 10 फूट. म्हणजे किती फूट हाईट झाली 30 फूट. आणि 30 फूट एक वॉटर कॉलम घ्यायचा. तो 30 फूट वॉटर कॉलम जेवढं प्रेशर खाली एक्झर्ट करणार दॅट इज 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि एवढं प्रेशर आपण सतत सहन करत असतो. सहन करत असतो म्हणजे त्याची गरजच आहे आपल्याला. कळलं का? पण मर्क्युरी घेतला तर किती 76 सेंटीमीटर ऑफ द मर्क्युरी. पण जर 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरीच्या जागी तुम्हाला वॉटर घ्यायचं असेल तर किती मोठा कॉलम घ्यावा लागेल. ओके 10.33 मीटर ऑफ वॉटर कॉलम. 10.33 म्हणजे एखादी 3 मजली बिल्डिंग जी आहे बरोबर आहे, तर तेवढी तुम्हाला हाईट घ्यावं लागेल. जवळपास म्हटलं आहे मी. ठीक आहे. तर एवढा वॉटर कॉलम असेल तर त्याचं प्रेशर काय असणार 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. ओके. नंतर बघा 1 बार विचारलं तुम्हाला की 1 बार म्हणजे किती 10⁵ पास्कल. पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 टॉर जर तुम्हाला विचारलं तर इट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय 1 मिलीमीटर ऑफ 1 मर्क्युरी. 1 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी किती प्रेशर एक्झर्ट करतो 133 पास्कल. लक्षात ठेवा 1 मिलीमीटर मर्क्युरी असेल तर 133 पास्कल. 10 मिलीमीटर मर्क्युरी असेल तर 133 मल्टिप्लाइड बाय 10. जेवढे मिलीमीटर मर्क्युरी असेल तुम्हाला प्रेशर काढता आलं पाहिजे. आणि तसंही हे प्रेशर कुठल्याही लिक्विड कॉलमचं प्रेशर काढताना फॉर्म्युला काय वापरतात एच रोची. एच म्हणजे त्या लिक्विड कॉलमची हाईट, रो म्हणजे त्या लिक्विडची डेन्सिटी, जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजलं का? आता या प्रेशरचे ना 3 टाईप्स आहेत. बस एवढे 1 मिनिटात टाईप आपण पूर्ण करून घेऊ. प्रेशरचे 3 टाईप आहेत. एक आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. द एव्हरीवेअर जे प्रेशर प्रेझेंट आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर असते म्हणजे असतेच. त्याला कमी करता येईल का? करता येऊ शकते. एखादी रूम आहे त्या रूम मधली एअर काढून टाकली, व्हॅक्यूम क्रिएट केलं तर तिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर राहणार नाही. पण असं काही आपण जनरली करत नाही. तर हे झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. दुसरं आहे गॉस प्रेशर. गॉस प्रेशर काय असते पहा, लक्ष द्या. तुम्ही काय केलं एक टँक आहे आणि त्या टँकमध्ये गॅस भरला. बाहेरचं प्रेशर किती आहे 1 ॲटमॉस्फिअर. बरोबर आहे. आणि आतमधलं प्रेशर आहे 2.5 ॲटमॉस्फिअर. या दोन प्रेशर मधला जो डिफरन्स आहे एखाद्या कंटेनरच्या आतमधलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर, या दोन प्रेशर मधला जो डिफरन्स आहे दॅट इज कॉल्ड एज गॉस प्रेशर. बरोबर आहे. तो काय असतो गॉस प्रेशर असतो. जनरली आपण ज्या वेळेस एखाद्या कंटेनरमध्ये लिक्विड फिलअप करतो किंवा फ्लुइड फिलअप करतो त्याचं जर आपण प्रेशर मोजत असणार तर आपण गॉस प्रेशर मोजतो. तुम्ही तुमच्या सायकलमधलं किंवा मोटरसायकलमध्ये जी हवा भरता ते जे प्रेशर तुम्हाला सांगण्यात येते प्रेशर किती आहे तर ते काय असते गॉस प्रेशर. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा आतमधलं प्रेशर किती जास्त आहे दॅट इज गॉस प्रेशर. आतमधलं प्रेशर काय घेऊ आपण पी इन, बाहेरचं प्रेशर काय घेऊ आपण पी ओ. जर तुम्हाला पी गॉस प्रेशर काढायचं असेल तर आतमधल्या टोटल प्रेशर मधून ॲटमॉस्फेरिक प्रेशर मायनस केलं तर तुम्हाला काय मिळेल गॉस प्रेशर. म्हणजे गॉस प्रेशर हा कुठल्याही कंटेनरच्या आतमधलं प्रेशर आणि बाहेरच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर यांच्यामधला डिफरन्स असतो. ओके. नंतर आहे ॲब्सोल्यूट प्रेशर. समजा इथे काहीतरी आतमधलं जे प्रेशर आहे, समजा हा कंटेनर आहे, आतमधलं प्रेशर काहीतरी आहे 2 ॲटमॉस्फिअर फक्त आतमधलं. बरोबर आहे. बाहेरचं किती आहे 1 ॲटमॉस्फिअर. याच्या आतमधलं टोटल प्रेशर जर तुम्हाला काढायचं सांगितलं तर तुम्हाला बाहेरचं प्रेशरही घ्यावं लागेल आणि आतमध्ये जे आहे ते पण घ्यावं लागेल. बरोबर आहे. आणि ह्या दोघांची जर तुम्ही सम केली तर तुम्हाला काय मिळेल ॲब्सोल्यूट प्रेशर. समजलं का? ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे नेट प्रेशर. 3 प्रकारचे प्रेशर आहेत. एक आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, प्रेशर मधला डिफरन्स गॉस प्रेशर, आणि नंतरचं जे प्रेशर आहे ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर किंवा नेट प्रेशर सर्व प्रेशरचे काय करायचे सम करायचे. एक डायग्राम काढतो लक्षात घ्या. समजा इथे एक लिक्विड आहे, वर तर एअर आहे. एअर आहे म्हणजे इथलं प्रेशर काय असणार पी नॉट. म्हणजे कुठलं प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि नीट लक्ष द्या आता. आणि कुठला तरी तुम्ही एक पॉइंट घेतला, समजा हा पॉइंट घेतला.
या पॉइंटची डेप्थ आहे एच, त्यामुळे इथल्यापेक्षा इथलं प्रेशर जास्त असेल. किती जास्त असेल? एच रो ची. मग इथल्यापेक्षा इथे किती जास्त आहे ते काय झालं? इथलं गॉज प्रेशर. वरतं किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर? ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा किती जास्त आहे? या लिक्विड कॉलमची जेवढी हाईट असेल त्याची रोजी घ्यायचं. बरोबर, हे काय झालं? गॉज प्रेशर. इथलं जर तुम्हाला टोटल प्रेशर विचारलं असेल, बरोबर आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? पी नॉट ई घ्यावं लागेल आणि एच रोजी पण घ्यावं लागेल. दोघांची सम केली तर इथलं काय मिळेल तुम्हाला? ॲब्सोल्यूट प्रेशर. समजलं? जनरली एअरचं प्रेशर काय असते? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्रेशर मधला डिफरन्स किंवा ॲडिशनल प्रेशर जे असते ते काय असते? गॉस प्रेशर. दोन्ही प्रेशरची सम केली तर काय असते? ॲब्सोल्यूट प्रेशर. आणि बहुतेक वेळेस आपण जे डील करतो ते गॉस प्रेशर सोबत डील करतो. प्रेशरचा डिफरन्स आपण डील करतो. बरोबर आहे. नेट प्रेशर आपल्याला काढायचं काम पडत नाही, पण प्रॉब्लेम विचारलं जाऊ शकतं. समजलं इथपर्यंत? तुम्हाला मी डीपीपीचा PDF पाठवलेला आहे, तो तुम्ही रेफर करू शकता ग्रुपवर तुमच्या. आला आहे ना? ओके. 2 दिवसात तुम्हाला नोट्सही मिळून जाते आणि हे जे आहे याचे स्क्रीनशॉट शेअर होऊन जाते. ठीक आहे. आणि ज्यांनी फीज दिलेली नाही त्यांनी उद्या फीज जमा करायची आहे. ठीक आहे. ओके, चला, थँक्यू.